नमस्कार. आज आपण एका विशिष्ट पद्धतीबद्दल बोलणार आहोत आणि ही पद्धत विचारांच्या संदर्भातील आहे आणि कलेक्टिव्ह थॉट्सचा उपयोग करून आपण एखादी घटना कशी घडवून आणू शकतो या संदर्भात आपण बोलणार आहोत. आता सायंटिफिकली असं सिद्ध झालेलं आहे की मानवी विचारांचा परिणाम हा मानवी शरीरावरती होतो व त्याचबरोबर मानवी विचारांचा परिणाम हा सभोवतालच्या वातावरणावरती सुद्धा होतो. आता सभोवतालच्या वातावरणावरती जो परिणाम होतो हा परिणाम एकापेक्षा अधिक लोकांनी जर एकत्रितपणे जर विचार केला तर कशा पद्धतीने होऊ शकतो हे आपण आज बघणार आहोत. काही काळापूर्वी माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं होतं. त्या पुस्तकामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की पूर्वीच्या काळी जे काही जमाती होत्या, जे जंगलात राहणाऱ्या होत्या, त्यांना जर एखादं झाड पाडायचं असेल तर कुऱ्हाड किंवा इतर अवजारांचा वापर न करता ते काही विचारांच्या माध्यमातून ते झाड पाडत असत. म्हणजे त्या झाडाभोवती गोल उभा राहून त्या झाडाला अतिशय तिरस्काराची भावना ते देत असत व बरेच अपशब्द वापरत असत आणि कालांतराने ते झाड आपोआप पडत असे किंवा मरून जात असे. तर अशा पद्धतीने ते झाड मरून जात असे. त्याचबरोबर ब्रह्माकुमारीच्या सिस्टर शिवानी यांनी एका संभाषणामध्ये असं सांगितलंय की त्यांचं जे मेन सेंटर आहे माउंट आबू राजस्थान या ठिकाणी, ते सेंटरची जागा जेव्हा त्यांना मिळाली तेव्हा ती जमीन अक्षरशः खडकाळ होती. नंतर त्यांनी एकत्रितपणे विचारांच्या माध्यमातून एक विशिष्ट व्हायब्रेशन्स निर्माण करून त्या ठिकाणी नंदनवन फुलवलं आणि आज जेव्हा परदेशातून लोक त्या ठिकाणी व्हिजिटला येतात तेव्हा ते आपसूक असं म्हणून जातात की जर स्वर्ग कुठं असेल तर याच ठिकाणी आहे. मित्रहो, सांगण्याचा अर्थ इतकाच आहे की एकत्रितपणे एका विशिष्ट कालावधीसाठी जर आपण विचार केला तर वातावरणामध्ये मोठे बदल घडू शकतात, अपेक्षित बदल घडू शकतात, चांगले बदल घडू शकतात. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर यांनी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पण ही ॲक्टिव्हिटी करत असताना आपण काही विशिष्ट पद्धतीचे विचार जरी केले तरी हे आपल्याला खूप फायद्याचं होऊ शकतं. उदाहरणार्थ आपण असे काही विचार करू शकतो की आपला देश हा व्हायरसमुक्त होत आहे किंवा आपलं जनजीवन हे पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने सुरळीत चालू आहे किंवा आपल्या देशातील सर्व लोक ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदित आहेत आणि त्याचबरोबर आपल्या देशातील सर्व डॉक्टर्स व पोलीस यांचे आपण आभार मानायचे आहेत. अशा पद्धतीचे विचार जर आपण त्यावेळी केले, कलेक्टिव्हली केले तर आपल्याला त्याचा खूप फायदा होऊ शकतो व जे संकट आज देशावर आलेलं आहे त्याचबरोबर जगावर आलेलं आहे हे संकट पूर्णपणे निघून जाऊ शकतं. धन्यवाद.